कमळी विशेष अपडेट. अखेर आदित्यचं सत्य आलं बाहेर. अनिका आणि कामिनीचा बुरखा फाटणार. कमळी मालिकेचं कथानक आता एका अत्यंत थरारक वळणावर येऊन पोहोचलं आहे. 15 एप्रिलच्या भागात आपण पाहणार आहोत की आदित्यच्या एका चुकीमुळे कामिनी आणि अनिकाचा कुटील डाव आता सर्वांसमोर उघड होणार आहे. मालिकेच्या सुरुवातीलाच बंड्या धावत येऊन निंगी, ऋषी आणि कमळीला एक खळबळजनक बातमी देतो. तो सांगतो की मला आदित्य सापडला आहे. हे ऐकताच सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते. बंड्या खुलासा करतो की एका ठिकाणी पार्सल द्यायला गेला असताना त्याला आदित्य तिथे लपून बसलेला दिसला. निंगी लागाच्या भरात लगेच तिथे जाऊन त्याला पकडण्याचा विचार करते, पण कमळी सर्वांना थांबवते. ती म्हणते तो सहजासहजी कबुली देणार नाही, आपल्याला त्याला वेगळ्या पद्धतीने पकडावं लागेल. कमळीच्या डोक्यात एक शिताफीची युक्ती येते. कमळी आणि ऋषी दोघेही पोलिसांचा वेश धारण करतात आणि थेट आदित्याच्या लपण्याच्या जागी पोहोचतात. ऋषी मोठ्या धैर्याने आदित्याला पकडतो, त्याच्या चेहऱ्यावर काळं कापड टाकतो आणि डोक्याला बंदूक लावून त्याला जाब विचारतो. पोलीस समोर आहेत या भीतीने आदित्य थरथर कापायला लागतो आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पोपटासारखा सगळं सत्य उकायला लागतो. तो कबूल करतो की त्याने कमळीसोबत जे काही केलं ते सर्व कामिनी मॅडमच्या सांगण्यावरून केलं होतं. त्याला हे कृत्य करायचं नव्हतं, पण कामिनी आणि विशेषतः अनिका महाजन हिने त्याच्यावर प्रचंड दबाव टाकला होता. जेव्हा कमळी पोलिसाच्या वेशात विचारते की महाजनांच्या घरी चोरी झाली तेव्हा तिथे कमळी कशी काय आली होती, तेव्हा आदित्य मोठा खुलासा करतो. तो सांगतो की ती खरी कमळी नव्हतीच, तर ती कमळीच्या गेटअपमध्ये असलेली अनिका ती मैत्रीण होती. आदित्याला याची पुसटशीही कल्पना नसते की त्याला हे प्रश्न विचारणारी दुसरी तिसरी कोणी नसून स्वतः कमळीच आहे. पुढील भागात काय घडणार? आदित्याने दिलेल्या या कबुलीमुळे आता अनिका आणि कामिनीचं कारस्थान आरशासारखं स्वच्छ झालं आहे. कमळी आणि ऋषीच्या हाती आता भक्कम पुरावा लागला आहे. आता कमळी या दोघींना महाजनवाड्यात कसं उघडं पाडणार, अनिका आणि कामिनीचा खेळ आता कायमचा संपणार का, हे पाहणं कमालीचं ठरेल. अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा तुमची आवडती मालिका कमळी.